नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महा-डी-बी-टी पोर्टलवर जर तुम्ही एखाद्या घटकासाठी अर्ज केलेला असेल आणि तुमचा तो घटक मंजूर झालेला असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण महा-डी-बी-टी पोर्टलमध्ये तुम्हाला एक अपडेट देण्यात आलेला आहे. तुम्हाला एस-एम-एस पाठवण्यात आलेले आहेत. तुम्हाला त्यामध्ये मुदत देण्यात आलेली आहे. त्या मुदत अगोदर जर तुम्ही कागदपत्रे अपलोड केली नाहीत, तर सिस्टमद्वारा तुमचा तो अर्ज डिलीट केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. राज्यात एकूण 33 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 7 दिवसामध्ये कागदपत्रे अपलोड करण्याचे एस-एम-एस पाठवण्यात आलेले आहेत. कागदपत्रे जर जमा केली नाहीत, तर 9 जानेवारीनंतर तुमचे संगणकीय प्रणालीतून अर्ज हे ऑटो डिलीट केले जातील. यामध्ये तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये ही कागदपत्रे अपलोड करायची आहेत. महा-डी-बी-टी पोर्टलवर आतापर्यंत 2021 पासून अर्ज आलेले होते आणि ते आता निकाली काढण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार तुमचे अंदाजे 45 अर्ज हे निवडण्यात आलेले होते. परंतु यामध्ये असं दिसून आलेलं आहे की काही शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा नाही, परंतु त्यांची निवड झालेली आहे. मग अशामध्ये या शेतकऱ्यांची निवड होऊनही त्यांनी पुढे काहीही स्टेप घेतलेली नाही, म्हणजे कागदपत्रे त्यांनी अपलोड केलेली नाहीत. यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना देखील अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा 33 लाख शेतकऱ्यांना आता कृषी विभागानं एस-एम-एस पाठवले आहेत की तुम्हाला 7 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. परंतु ज्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत आणि अशांना पूर्वसंमती दिली आहे, अशांचे अर्ज हे पुढील प्रोसिजरसाठी तसेच ठेवण्यात तर अपडेट काय आहे पाहू शकता. महा-डी-बी-टी शेतकरी योजना पोर्टलद्वारे मागील 6 महिन्यामध्ये सुरतमध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठीची असलेली मुदत शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत, त्यांचे अर्ज आज देखील शेतकरी स्तरावर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रलंबित आहेत. परंतु आता अशा शेतकऱ्यांना दिनांक 9/1/2026 शुक्रवारपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अंतिम मुदत असून त्यानंतर असे हे अर्ज पोर्टलद्वारे स्वयं म्हणजे ऑटो डिलीट होणार आहेत. तर जे शेतकरी लाभ घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनी शुक्रवारपर्यंत पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत, अन्यथा आपले अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. कागदपत्रे अपलोड करून नंतर पूर्वसंमती मिळालेले अर्ज रद्द होणार नाहीत, याची नोंद घ्यायची आहे. हे असं महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.